मूळ बीड जिल्ह्याच्या लहानशा खेड्यातील असलेले मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीत, पण आज प्रत्येक पक्षाचा नेता केवळ राजकीय हेतूने त्यांच्या मंडपापर्यंत पोहोचलाय हेही तितकंच खरं आहे. शिवबा नावाने संघटना स्थापन करून ते मराठा आरक्षणासाठी लढत होते. आज त्याच शिवछत्रपतींचे दोन्ही वंशज त्यांच्या मंडपात बसल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. प्रत्येक मराठ्यांच्या तोंडात आज मनोज जरांगे पाटलांचं नाव आहे. मराठ्यातील प्रत्येक पाटील हा वतनदार किंवा सुभेदार नाही. जरांगे पाटलांसारखे लाखो मराठे पाटील आहेत ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे. हे पुन्हा एकदा या आंदोलनाने महाराष्ट्राला दाखवून दिलं. आरक्षणाच्या या लढाईत स्वतःची 2 एकर जमीन विकलेला, किडनी खराब होऊनही अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण करणारा हा पाटील आज फेमस झाल्याचं सगळेजण म्हणतात. पण 4 दिवसांपूर्वी कोणाला माहीत नसलेल्या जरांगेंच्या फेमस होण्यामागे गेल्या 12 वर्षांची तपश्चर्या आहे. 14 वर्षांचा वनवास आहे. लहानपणी ऐकलं होतं की 14 वर्ष तप केलं की देव प्रसन्न होतो आणि मनोकामना पूर्ण करतो. ते हेच, एखाद्या कामासाठी तुम्ही 12 वर्ष मेहनत घ्या, स्वतःला झोपून द्या, कष्ट करा, जिद्दीने ही तपश्चर्या पूर्ण करा. या कामाची दखल नियती घेते आणि